नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, वनरक्षक गटक भरती प्रक्रिया 2023साठी ड्राफ्ट ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो, mahaforest.gov.in या वेब संकेतस्थळावर याचा रिक्रुटमेंटचा टॅब लवकरच तुम्हाला उपलब्ध होणार आहे. डिटेलमध्ये सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यांनी मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहे ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची दिनांक 10/6/2023. म्हणजेच मित्रांनो अजून 3 दिवसामध्ये तुमचे अर्ज जे आहेत ते सुरू होऊ शकतात. ड्राफ्ट ॲडव्हर्टाइजमेंट ही आहे, फायनल ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे मित्रांनो. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक त्यांनी या ठिकाणी 30 तारखेपर्यंतची दिलेली आहे. यानुसार मित्रांनो अर्ज तुमचे सुरू होऊ शकतात. आता मित्रांनो ही जी ड्राफ्ट ॲडव्हर्टाइजमेंट आहे कुठल्या पदासाठी आहे? वनरक्षक गटकचं पद आहे, ज्यामध्ये मित्रांनो 21,700 ते 69,100 इतका पगार असतो. खूप चांगली पोस्ट आहे मित्रांनो. पूर्णपणे मित्रांनो वन विभागामधील ही जी पोस्ट आहे ग्रुप सी मध्ये येते. आता मित्रांनो 7वे वेतन आयोग देखील लागू झालेला आहे या पदासाठी, प्लस सर्व भत्ते देखील तुम्हाला असतात. 2138 वॅकेन्सी भरल्या जात आहेत मित्रांनो. डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे तुम्हाला. याची फिजिकल कसं होतं, परीक्षा कशी होते, पात्रता काय लागते, डिटेलमध्ये याच्यामध्ये देखील माहिती दिलेली आहे. तर पहिलाच मुद्दा आहे पहा, शैक्षणिक पात्रतेचा. या ठिकाणी मित्रांनो पात्रता तुम्ही 12वी पास पाहिजेत, परंतु 12वीमध्ये एक तर तुमचा विज्ञान विषय पाहिजे म्हणजे सायन्समधून, किंवा गणितमधून म्हणजेच कॉमर्समधून, किंवा मित्रांनो भूगोल असेल किंवा अर्थशास्त्र म्हणजे आर्ट्समधून. तर तुमचं 12वी आर्ट्स झालेलं आहे तर भूगोल असेल तरीही चालेल. 12वी आर्ट्समधून अर्थशास्त्र तुमचा विषय असला तरीही चालेल, परंतु 12वीमध्ये या किमान 4 विषयांपैकी एक विषय तुमचा असणं गरजेचं आहे. जर मित्रांनो तुम्ही अनुसूचित जमाती प्रवर्गामधील उमेदवार असाल तर तुम्ही फक्त 10वी पास असाल तरी देखील अर्ज करू शकता, किंवा तुम्ही माजी सैनिक असाल तरी देखील तुम्हाला 10वी पासवरती फक्त अर्ज करता येईल. जर तुम्ही नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे वन कर्मचाऱ्यांचे पाल्य असाल तरी देखील फक्त 10वी पासवरती तुम्हाला अर्ज करता येणार आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये वयोमर्यादा त्यांनी दिलेले पहा, मागास वर्गासाठी 18 ते 27 वर्षे, प्लस याच्यामध्ये कोविडमुळे मित्रांनो अजून तुम्हाला 2 वर्षाची सूट जी आहे ती दिली जाऊ शकते. अंतिम जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स अजून असतील. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांना 18 ते 32 लिहिलेले या ठिकाणी. त्यानंतर खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना देखील वयामध्ये सूट असते. आता मित्रांनो ही जे पद आहे याला शारीरिक पात्रता काय लागते पहा. जसं की मित्रांनो पुरुष उमेदवारांना उंची लागते 163 सेंटीमीटर, 165 लागते मित्रांनो पोलीस भरतीसाठी. तर या ठिकाणी कमी उंचीमध्ये देखील तुमचं या ठिकाणी तुम्ही पात्र होऊ शकता. 163 सेंटीमीटर फक्त उंची लागते पुरुषांना, आणि स्त्री उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर फक्त उंची लागते. त्यानंतर अनुसूचित जमातीमधील उमेदवार जर असतील तर त्यांना अजून सूट असते मित्रांनो. 152.5 पुरुषांसाठी आणि स्त्री उमेदवारांसाठी 145 सेंटीमीटर उंची जी आहे ती या ठिकाणी मागितली जाते. आता मित्रांनो दूरदृष्टी, जवळची दृष्टी हा विना चष्म्याचे खालील निकष तुम्हाला पूर्ण केलेले असणं गरजेचं आहे. हा तक्ता दिलेला आहे पहा. तुम्हाला जर चष्मा वगैरे लागलेला असेल तर तुम्ही डॉक्टरला दाखवून ह्या तक्त्यानुसार अधिक चांगला डोळा, वाईट डोळा त्याबद्दल माहिती घेऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला परीक्षा शुल्क किती असणार आहे, तर अमागास वर्गासाठी मित्रांनो 1,000 रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना 900 रुपये. कारण की मित्रांनो TCS तुमची कंपनी जी आहे ती परीक्षा घेणार आहे, त्याच्यामुळे तेवढं शुल्क तुम्हाला त्यांनी ठेवलेलं आहे. माजी सैनिक असाल तर तुम्हाला 0 रुपीज फीज आहे, कुठलीही फीज भरायची गरज नाही. अर्ज करण्याची पद्धत वगैरे मित्रांनो ही ड्राफ्ट ॲडव्हर्टाइजमेंट आहे, अजून याच्यामध्ये दिलेली नाही त्यांनी. फायनल ॲडव्हर्टाइजमेंट मित्रांनो तुम्हाला ही महाराष्ट्र शासनाची फॉरेस्ट डिपार्टमेंटची वेबसाईट आहे, इथं रिक्रुटमेंटचा टॅब येईल, तिथं तुम्हाला अजून प्रसिद्ध होणार आहे. याच्यामध्ये डेट दिलेली त्यांनी 10 तारखेची, म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये उद्यापर्यंत मित्रांनो डिटेल फायनल ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती. तर मित्रांनो एका वनवृत्तासाठी तुम्हाला एकच अर्ज करता येईल. जसं की मित्रांनो प्रत्येक वनवृत्तासाठी त्यांनी जागा दिलेल्या आहेत पहा. या ठिकाणी खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला मित्रांनो प्रत्येक वनवृत्ताच्या जागा पाहायला भेटतील. जसं की मित्रांनो नागपूर असेल, ठाणे असेल, त्या सर्वांसाठी जागा आहेत. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या जागा आहेत, किंवा याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला प्रत्येक वनवृत्ताची माहिती देईल की त्या ठिकाणी किती जागा आहेत, कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत. तर याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून देखील तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. आता मित्रांनो तुमची परीक्षा कशी होते. निवड प्रक्रियेमध्ये मित्रांनो तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे, ज्यामध्ये 120 गुणांची मित्रांनो तुमची काय होईल, लेखी परीक्षा होईल. ज्याच्यामध्ये मित्रांनो एकूण 60 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांनी ऑनलाईन परीक्षा TCS मार्फत घेतली जाणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो मराठी व्याकरण 30 गुण, इंग्रजी व्याकरण 30 गुण, सामान्य ज्ञान 30 गुण आणि बौद्धिक चाचणी फक्त मित्रांनो तुम्हाला असेल 30 गुण. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला परीक्षामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे.
निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख या ठिकाणी दिसत नाही आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 45% गुण घ्यायचे आहेत पुढील टप्प्यासाठी. आधी तुमची परीक्षा होईल 2 तासाची मित्रांनो. त्याच्यानंतर मग तुमचं कागदपत्र तपासणी केली जाते आणि मग तुम्हाला मित्रांनो फिजिकल टेस्टसाठी बोलवलं जातं, ज्यामध्ये मित्रांनो 45% ज्यांना गुण पडलेले आहेत ऑनलाईन परीक्षेमध्ये त्यांच्यासाठी मित्रांनो धावण्याची चाचणी असते. 5 किलोमीटर मित्रांनो पुरुष उमेदवारांना धावायचं असतं, त्याला एकूण 80 गुण असतात. तर मित्रांनो 120 गुणांची लेखी परीक्षा प्लस मित्रांनो तुमचे 80 गुण कशाचे असतात फिजिकलचे, अशी मिळून 200 मार्काची तुमची या ठिकाणी मित्रांनो पूर्ण टोटल टेस्ट घेतली जातात. तर 5 किलोमीटर धावण्याची मित्रांनो टेस्ट असते. 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळेत तुम्ही पूर्ण धावला तर 80 पैकी 80 मार्क्स तुम्हाला पडतात, किंवा 17 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 18 मिनिट जर लागले तुम्हाला तर 70 मार्क्स तुम्हाला दिले जातात. तर याचा तक्ता दिलेला आहे पहा, याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. महिला उमेदवारांना मित्रांनो 3 किलोमीटर या ठिकाणी धावण्याची चाचणी असते. त्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनाही 80 गुण असतात. त्याच्यानंतर मित्रांनो पुढं आता तुमची धावण्याची चाचणी झाल्यानंतर तुमचं काय होते, एक फायनल मेरिट लिस्ट लावली जाते तुमची लेखी परीक्षा आणि धावण्याची चाचणीवरून. त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक क्वालिफाईंग टेस्ट असते तुमची, ती म्हणजे चालण्याची टेस्ट. कारण की वनरक्षक विभागातील आघाडीचं पद असून त्यांना वनक्षेत्रात पायी गस्त घालावी लागते, त्यामुळे वनरक्षक हे शारीरिकदृष्ट्या सदृढ असणे आवश्यक आहे. त्यामुळे वनरक्षक पदासाठी 4 तासात पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर व महिला उमेदवारांना 16 किलोमीटर चालण्याची शारीरिक चाचणी विहित करण्यात आली आहे. वरीलप्रमाणे निवड सूचीतील पुरुष उमेदवारांना 4 तासामध्ये 25 किलोमीटर चालणे व महिला उमेदवारांना या ठिकाणी मित्रांनो 4 तासामध्ये 16 किलोमीटर चालणे अशी चालण्याची शारीरिक तग धरण्याची चाचणी स्टॅमिना टेस्ट असं आपण त्याला म्हणतो घेण्यात येईल. तर सदर चाचणीद्वारे विहित केलेल्या अंतर उमेदवारांनी चालून व धावून जास्तीत जास्त 4 तासामध्ये पूर्ण करणं अपेक्षित असतं. तर ही क्वालिफाईंग असते, तुमची निवड झाल्यानंतर ही टेस्ट घेतली जाते मित्रांनो. बाकी मित्रांनो याच्यामध्ये डिटेल अजून दिलेले आहेत. पूर्ण फायनल जाहिरात आलेली नाही आहे, ड्राफ्ट जाहिरात फक्त मित्रांनो प्रसिद्ध झालेले आहे. आणि याच्यामध्ये हो मित्रांनो होमगार्डला देखील आरक्षण असतं, तेही पहा. रोजंदारी मजदूरांना देखील आरक्षण असतं. प्रकल्पग्रस्तप्रमाणे होमगार्डला देखील तुम्हाला आरक्षण याच्यामध्ये दिलं जातं. तर डिटेलमध्ये मित्रांनो या ठिकाणी जाहिरात जशी प्रसिद्ध होईल, मला वाटतं मित्रांनो उद्यापर्यंत वेबसाईटला जाहिरात येईल, कारण की या ठिकाणी 8/6/2023ची डेट आहे. या ठिकाणी पाहू शकता उद्या जाहिरात वेबसाईटला पूर्ण डिटेलमध्ये येऊ शकते. 10 तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होऊ शकतात. प्रत्येक मित्रांनो वनवृत्तामध्ये कुठल्या किती जागा आहेत, 2000+ वॅकेन्सी आहेत, त्यानुसार मित्रांनो व्हिडिओ बनवून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर देखील तुम्हाला मित्रांनो अपडेट दिलं जाईल कसा अर्ज भरायचा त्याबद्दलची माहिती. तर मित्रांनो अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. मित्रांनो तुम्ही वन विभागाची तयारी करताय सध्याच्या भरतीसाठी, तर वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती 42 प्रश्नपत्रिका संच, जे की स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेले आहे. ज्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र वन विभागाची विशेष पुरवणी देखील आहे. 5100+ प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. याच्यामध्ये मित्रांनो 2019मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिकांचं देखील विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं मित्रांनो हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. आणि TCS IBPS पॅटर्नसारखा मित्रांनो तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी विषयाचा अभ्यास करायचा आहे, बौद्धिक चाचणीचा, तर फास्ट रिव्हिजनसाठी 3000+ प्रश्न असलेले मित्रांनो हे पुस्तक आहे. त्यांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी, हे दोन्ही पुस्तकं मित्रांनो तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता. धन्यवाद.